समारोप समारंभात मंचावरचे मान्यवर आणि या सुरक्षा अभियानामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आपणा सर्वांचं वाहतूक नियंत्रण विभाग नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं मी विजय कदम मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नवी मुंबई हे केवळ मुंबई ठाण्याचं प्रवेशद्वार नव्हे तर बदललेल्या काळामध्ये आशिया खंडाचं प्रवेशद्वार ठरत आहे. देशातली जेवढी बंदरं आहेत त्यातलं सर्वात व्यग्र टर्मिनल JNPA टर्मिनल ठरत आहे. इन आउट कंटेनर 18,000 आहेत दिवसाला. नवीन एअरपोर्ट तयार झालेलं आहे. मुंबापुरीकडे येणारी इतर छोटी मोठी वाहनं हे सगळं नवी मुंबईतून पार होत आहे. तिसरी मुंबई वस्ती आहे, एज्युकेशन सिटी आहे, अटल सेतू तयार आहे, अलिबाग सुरत कॉरिडॉर होऊ घातलेला आहे, कोस्टल रोड यातून निर्माण होणारा वाहतुकीवरचा प्रचंड ताण नवी मुंबई झेलते. रस्ते तेवढेच आहेत पण दरवर्षी 12.5% वाहनं नव्यानं रस्त्यावर येत आहेत. त्यात एअर क्वालिटी इंडेक्स वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेलच. वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसत असेल तर तो रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना बसत असतो. एवढी सगळी आव्हानं पेलत सर्वात बेस्ट ट्रॅफिक कंट्रोल नवी मुंबईमध्ये आहे असं नवी मुंबई पोलीस सांगत नाहीत, टाइम्स ऑफ इंडिया सारखं नामांकित वर्तमानपत्र सांगत आहे. टाळ्या हरकत नाही, जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. एक आठवण करून देतो, जरांगे पाटलांचा मराठा आरक्षण मोर्चा, महाराष्ट्रभरातून आलेल्या लाखो गाड्या, मोर्चा केवळ इथून पास झाला नाही तर तो नवी मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर अडवला गेला. तेव्हा ही कसोटी होती नवी मुंबई वाहतूक शाखेची. मुंबईत जाताना आक्रोशाचा सामना करायचा होता तो पोलिसांना. 3 दिवस हे सगळं चाललं. 4थ्या दिवशी काही बोलणी यशस्वी झाली आणि जाताना हा मोर्चा जल्लोष करत गेला. त्या जल्लोषाचाही सामना नवी मुंबई पोलिसांना करायचा होता. आणि या दोन्ही कसोट्यांवर नवी मुंबई वाहतूक शाखेच्या 16 शाखा उतरल्या. याचं सुद्धा आपण कौतुक करायला पाहिजे. प्रत्येक माणसाचा पोलिसांशी संबंध येतो असं नाही, पण घराच्या बाहेर पडल्यावर रस्ता आणि सुरक्षा हे 2 विषय घेतले तर प्रत्येकाचा संबंध येतो आणि तिथं वाहतूक शाखेचं काम सुरू होतं मित्रांनो. पण हे सुरू झालेलं काम थांबत मात्र नाही. 24/7 हे काम अव्याहतपणे चालू असतं, अविश्रांतपणे चालू असतं. त्याला अधिक लोकांपर्यंत पोहोचावं या कामी तुमचा सहभाग घ्यावा, तुमचं सहकार्य घ्यावं म्हणून गेली 37 वर्ष देश पातळीवर, राज्य पातळीवर रस्ते सुरक्षा अभियान राबवलं जातं. यंदा त्या अभियानाचा आपला नवी मुंबई शाखेचा औपचारिक समारोप सोहळा उपस्थितांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या सगळ्यांचं तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं स्वागत केलं जाते, ते स्वीकारावं. प्रमुख पाहुणे स्वप्नील जोशी यांचं स्वागत केलं जात आहे. मग सगळ्यांच्या वतीनं मी DCP तिरुपती काकडेसरांना विनंती करेन की आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करा. स्वागत केलं जाते. काकडे साहेबांना पुन्हा एकदा विनंती, आम्हा सगळ्यांच्या वतीने स्वागत आपण करत आहात. पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांचे स्वागत. पोलीस अधीक्षक महामार्ग तानाजी चिखले सर उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत केलं जातं. काकडे साहेब धन्यवाद. यानंतर
सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी साहेबांना विनंती करीन, डीसीपी झोन 3 प्रशांत मोहिते साहेब मंचावर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आपल्या हस्ते करावं. तसंच डीसीपी झोन 1 पंकज दहाणे साहेब मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत चौधरी साहेब करतात. साहेबांचं स्वागत. पोलीस अधीक्षक तानाजी चिखले साहेब. धन्यवाद. धन्यवाद. साऊंडला पण सडक सुरक्षा जीवन रक्षा हे घोषवाक्य घेऊन यंदाचं रस्ता सुरक्षा अभियान आपण राबवलं. हे अभियान आठवड्यापुरतं महिन्यापुरतं राबवून थांबवता येणार नाही. लोकशिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. नवी मुंबई वाहतूक पोलीस शाखा ही नेहमीच त्या भावनेनं जनजागृतीचं काम सातत्यानं करत राहिलेली आहे. या उपक्रमांची आखणी अंमलबजावणी करताना रस्त्यावर उतरून रस्ता सुरक्षेत सहभागी होणारे नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे साहेब, डी वाय पाटील शिवाजीगाव येणाऱ्या 40,000 लोकांना त्यांच्या वाहनांना कंट्रोल करण्याची किमया त्यांनी अनेकदा पार पाडली आहे. मी काकडे साहेबांना विनंती करतो आपल्या प्रास्ताविकातून आपलं मनोगत व्यक्त करा. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके सीपी सर मिलिंद बारमे सर, आपले लाडके जॉईंट सीपी सर संजय यनपुरे सर, आपल्या या कार्यक्रमासाठी नेहमीच हक्कानी प्रमुख पाहुणे राहणारे आपले सर्वांचे लाडके अभिनेते जोशी सर, त्याचबरोबर आपल्याकडं दुसरे आपले पाहुणे आलेले आहेत साईराम, त्यांचंही आपल्याला ओळख असेलच. दोन्ही आवाजात गाणारे साईराम, पुरुष आणि स्त्री आवाजामध्ये गाणारे. या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व डीसीपी सर, त्याचबरोबर सर्व पत्रकार मंडळी, उपस्थित सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी, इतर विभागाचे अधिकारी, सर्व शिक्षक, पत्रकार, विद्यार्थी आणि माझे बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 महिन्यापासून आपण या रस्ता सुरक्षा कार्यक्रमामध्ये विविध ठिकाणी प्रबोधनाचं काम केलेलं आहे. जवळपास मागच्या वर्षीचा विचार केला तर आपण 4,500 प्रबोधनाचे कार्यक्रम आपण राबवलेले आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रबोधन असेल, पादचाऱ्यांचं प्रबोधन असेल, दुचाकी वाहन चालकांचं प्रबोधन असेल आणि हेवी व्हेकल चालवणाऱ्यांचं प्रबोधन असेल. तर प्रबोधनामधून आपण विविध वाहनांचे चालक, रस्ते वापरणाऱ्या सर्व एजन्सीसोबत आपण बैठका घेऊन त्यांचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बेशिस्त वाहन चालकांना सुद्धा गेल्या वर्षी आपण 9,80,806 ही चलन आपण त्यांना बजावले आणि बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे अपघाताचं एक प्रमुख कारण मद्यपान करून वाहन चालवणे आहे. या संदर्भामध्ये सुद्धा वाहतूक शाखेने 2,426 मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या
व्यक्तीवरती कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्याकडं 267 जणांचे जीव या रस्ते अपघातात गेले. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्यामध्ये जवळपास 50% पेक्षाही जास्त जीव जे आहे ते दुचाकी चालकांचे गेलेले आहेत. त्यानंतर संख्या जी आहे ती पादचाऱ्यांची आहे. त्यामुळं रस्ता सुरक्षेचे नियम किती आवश्यक आहे हे यातून उद्बोधित होतं. त्याचबरोबर या शहरामध्ये आपल्या वाहतुकीचं नियमन जे आहे ते पूर्वीच्या 16 शाखा आणि आता नव्यानं सुरू झालेली विमानतळाची शाखा या माध्यमातून आपण 17 वाहतूक शाखामार्फत या शहराचं आपण वाहतूक व्यवस्थापन करतो. या वाहतूक व्यवस्थापनामध्ये मागच्या वर्षी आपण छोटा पोलीस, आपल्या सर्वांचा लाडका, विद्यार्थ्यांचं प्रबोधन करणारा छोटा पोलीस हा सुद्धा उपक्रम आपण सुरू केला. माननीय जॉईंट सरांच्या संकल्पनेतून आपण ट्रॅफिक वॉर्डन सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केले, जे आपल्याकडं सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केले. जिथे कुठं अपघात होत असतील तर तिथं ते तात्काळ ते दुचाकी स्वार वॉर्डन ट्रॅफिक फील्ड मार्शल तिथं पोचतील आणि त्या ठिकाणचं ते वाहन काढून घेतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्या प्रबोधनासाठी या शाखेमार्फत टोईंग व्हॅन सुद्धा आपण ट्रॅफिक व्हॅन सुद्धा आपण सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये LED बसवण्यात आलेला आहे आणि या प्रबोधनाचा कार्यक्रम त्या ट्रॅफिक व्हॅनच्या माध्यमातून आपण करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवडतील असे आणि ज्यांना आवडतात असे आपण विविध मॅस्कॉट्स तयार केलेले आहेत. ते मॅस्कॉट शाळा कॉलेजेसमध्ये आणि रस्त्यावरती सुद्धा लोकांचं प्रबोधन करत असतात. या वाहतूक शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या सूचनावरून सुद्धा जवळपास 17 जंक्शनमध्ये सर गेल्या वर्षी आपण दुरुस्ती केली आहे. तिथं अपघाताचं प्रमाण कमी करायचा प्रयत्न केला आहे. जंक्शनची आकार जे आहे तो वाढवायचा प्रयत्न केला आहे आणि जिथं टर्निंग रेडियस सुद्धा विचार करून जास्तीत जास्त वेगानं वाहतूक कशी काढता येईल याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला सांगायला आनंद होईल की नवी मुंबई शाखेकडं स्वतःचं ही चलान भरणा सुविधा केंद्र आहे. म्हणजे कुठेही कुणी जायचं गरज नाही. आपल्याला चलन भरणा करण्यासाठी कुठं जावं हा जर प्रश्न पडला तर वाशीमध्ये वाशी टोल प्लाझाच्या शेजारी वाहतूक शाखेने चलन भरणा केंद्र सुरू केलं आहे लोकांच्या सोयीसाठी. आपल्याकडं नव्याने स्मार्ट सिग्नल बसवण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या वाहतूक शाखेमार्फत ॲम्ब्युलन्समधून जाणारे ॲम्ब्युलन्सला योग्य प्रकारे रस्ता मिळावा त्यासाठी सुद्धा आपण एक चालू वर्षामध्ये आपण कार्यक्रम सुरू करणार आहेत. राईट लेन टू ॲम्ब्युलन्स, ज्यामुळं आपण कन्फ्यूज न होता लेफ्ट लेनला वाहन आपण काढू शकतो आणि आपण त्यातून पुढं जाऊ शकतो आणि वेळेत पेशंटला आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकतो. विविध प्रकारच्या SOPs या वाहतूक शाखेमार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ग्रीन कॉरिडॉर असेल, VIP मुवमेंटच्या संदर्भामध्ये SOP तयार करण्यात आली असेल आणि नवीन वर्षात सुद्धा आपला सर्वांचा प्रवास जो आहे तो नवी मुंबईमध्ये कसा आनंदाचा, कसा निर्धोक आणि कसा चांगला होईल यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहे. प्रस्तावनेमध्ये मी माझं 4 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजाच्या सहभागाशिवाय ही सडक सुरक्षा संपूर्ण यशस्वी होऊ शकणार नाही आणि तुम्हाला या सुरक्षा अभियानामध्ये आपण सहभागी करून घेतलं यासाठीच की जनजागृतीचा खूप मोठा टप्पा तुम्ही आवाक्यात आणण्यासाठी आम्हाला मदत करू शकणार आहात. प्रत्येक घरात पोलीस पोहोचू शकत नाही, त्यामुळे तुमच्यामधूनच छोटे पोलीस निवडायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची संकल्पना छोटा पोलीस आईबाबांचं प्रगती पुस्तक या छोट्या पुस्तिकेचं अनावरण आता होत आहे. प्रमुख पाहुणे स्वप्नील जोशी आणि पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सरांच्या हस्ते हे विमोचन होत आहे. या विमोचनाला मंचावरच्या सर्व सन्माननीयांचा हात लागतो आहे. घरातलं मूल आपल्या आईबाबांना या माध्यमातून वाहतूक नियम पालनाविषयी त्या प्रगती पुस्तकामध्ये नोंदी करणार आहे. ही पुस्तकं तुम्हाला शाळांमधून मिळणार आहे. प्रगती पुस्तकं आपल्या आईबाबांना
लक्षात आणून द्यायचंय की तुम्ही वाहतूक नियमांचं पालन करता की नाही. पालन न केल्यास तुम्ही लाल शेरा मारू शकता. तुमचे शिक्षक जसं प्रगती पुस्तकावर तुमच्या लाल शेरा मारतात तसं तुम्ही आपल्या पालकांचा शेरा या प्रतीक पुस्तकात मांडू शकता. आणि आठवड्याच्या शेवटी ते प्रगती पुस्तक आपल्या पालकांच्या हातात द्यायचंय. त्यांना किती मार्क पडले ते कळेल. आपल्या वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या पालकांसाठी हा छोटा पोलीस आम्ही घरामध्ये पाठवतो आहोत. वाहतूक पोलिसांवरचा कामावरचा ताण कमी करायचा असेल, निदान सुसह्य करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागेल. याबाबत केवळ आग्रह नव्हे तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे कुटुंब प्रमुख पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब आज या समारोप सोहळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी छोट्या पोलीसला मार्गदर्शन करावं, आम्हाला सूचना कराव्या. आजच्या रस्ता सुरक्षा अभियानाचे प्रमुख पाहुणे तसे घरचेच आहेत. स्वप्नीलजी, साईरामजी, माझे सर्व वरिष्ठ सरकारी अधिकारी, नवी मुंबई सर्व नागरिकगण आणि माझ्या बालमित्रांनो, गेल्या 4 वर्षांपासून आपण सातत्याने प्रयत्न करतोय. त्या अगोदरही प्रयत्न झालेले आहेत, पण ह्या गेल्या 4 वर्षांमध्ये आता 3 वर्षांमध्ये 4थं रस्ता सुरक्षा अभियान. आपली जी टीम आहे तिरुपती काकडे साहेबांच्या अंडर ती सातत्याने कार्यरत आहे आणि शेकडो आयुर्से जर 3 वर्षाचा आलेख केला तर हजारो असे प्रबोधनाचे कार्यक्रम आपण सर्व नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत कंडक्ट केलेले आहेत आणि खूप सुंदर असा प्रतिसाद आपल्या नवी मुंबईकरांनी दिलेला आहे. अनेक उपक्रम हे मार्केट प्लेसेसमध्ये, शाळांमध्ये जाऊन आपले जे ट्रॅफिक पोलीस आहेत ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या इयत्तेतील मुलांचं, विद्यार्थ्यांचं प्रबोधन करत असतात आणि सर्व बालमित्र त्याला खूप उत्कृष्ट रिस्पॉन्स देत असतात. बरोबर की नाही? बालमित्र रिस्पॉन्स देत असतात की नाही? आता हा जो तुम्ही रिस्पॉन्स देतात, तुम्ही सर्व या गोष्टी शिकून घेतात, त्याच्यासाठी ट्रॅफिक ब्रँचनी नवीन संकल्पना आणलेली आहे, छोटा पोलीस. तो तुम्ही स्वतःच आता ट्रॅफिक पोलीस सारखी कारवाई करणार. तुम्ही स्वतः तुमचे आई वडील गाडी चालवत असतील किंवा मोठा भाऊ गाडी चालवत असेल किंवा मोठी बहीण गाडी चालवत असेल किंवा इतर कुठलाही बसमध्ये ड्रायव्हर गाडी चालवत असेल तर तो योग्य पद्धतीने चालवतो आहे की नाही त्याचं अवलोकन करायचं आहे. आणि त्यांना चुकत असेल तर त्यांना त्याच ठिकाणी सांगायचं आहे. आई वडिलांचं तर प्रगती पुस्तकच लिहायचं आहे. आपण गेल्या वर्षा अगोदर महिलांची पण संकल्पना पुढे आणली होती, ज्यामध्ये महिलांना आपण जबाबदारी दिली होती की त्यांनी आपल्या पतीवर किंवा मुलावर किंवा बहिणींनी आपल्या भावावर हा अंकुश आणावा की तो सर्व ट्रॅफिक नियमांचं पालन करेल आहे. आता पॉप्युलेशन झपाट्याने वाढते आहे. नवी मुंबईकडे मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन आहे. इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे. प्रत्येक घरामध्ये गाड्या यायला लागलेल्या आहेत. 2 व्हीलर्स तर होत्याच, 4 व्हीलर्सही यायला लागलेल्या आहेत. एक नाही, 2-2, 3-3 गाड्या यायला लागलेल्या आहेत. आणि रस्त्यांची संख्या ही लिमिटेड आहे. त्यामुळे मार्केट एरियाज मध्ये, ऑफिस एरियाज मध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक होत असतं. आणि जर आपण ह्या ट्रॅफिक नियमांचं पालन योग्य पद्धतीने केलं नाही
तर केऑस होईल रोडवर. आपण जे लवकर ऑफिस मध्ये जायला पाहिजे, लवकर शाळेत जायला पाहिजे किंवा लवकर घरी जायला पाहिजे, त्या अपरोक्ष आपण उलट आपल्याला लेट होईल आहे. त्यामुळे सर्वांनी ट्रॅफिक नियमांचं पालन करणं अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी नियम काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त समजून चालणार नाही, ते आपल्याला अंमलात सुद्धा आणायला पाहिजे. ऑटो रिक्षाने किती मुलं येतात, बसने किती येतात, बसेसनी बरेच येतात. बाकीचे मग प्रायव्हेट गाड्यांनी येतात, आपापल्या कार्सनी किंवा बाईक्सनी. शाळेची बस असते, चालून जातात. व्हेरी गुड. पण तुम्हाला चालून जाणाऱ्या पादचाऱ्याचे काय नियम आहेत माहिती आहेत का? आता पादचारी ज्या वेळेला झेब्रा क्रॉसिंग वरून क्रॉस करतो रस्ता, त्यावेळेला बाकीच्या गाड्यांनी थांबायला पाहिजे की नाही थांबायला पाहिजे? व्हेरी गुड. आता हे त्यांना शिकवणार कोण? एक्सलंट. तर त्यासाठी आपण ऍक्च्युली जंक्शन्स वर पण मल्टिपल असे उपक्रम घ्यायला पाहिजेत. लहान विद्यार्थ्यांना आपण सोबत घेऊन, जेणेकरून जे बाईकवाले आहेत किंवा कारवाले आहेत किंवा इव्हन ट्रकवाले, बस ड्रायव्हर्स पण आहेत, त्यांना ह्या गोष्टीची शिस्त लागलीच पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपण घ्यायची आहे. म्हणून आपण या छोटा पोलीस संकल्पनेची निर्मिती केलेली आहे. आणि आय एम शुअर तुम्ही भवितव्य आहे की नाही देशाचं? सर्वजण म्हणतात ना असं, सर्वजण असं म्हणतात की आम्ही देशाचं भवितव्य आहोत. ते भवितव्य याच्याच थ्रू असतं की ज्याच्यामध्ये आपण चांगलं शिक्षण घेणार, चांगलं नागरिक बनण्यासाठी आपण प्रयत्न करणार. आपण कधी कोणी विज्ञानाचं शिक्षण घेतं, कोणी कॉमर्सचं शिक्षण घेतं, कोणी वेगवेगळं उच्च शिक्षण घेतं, पण चांगलं नागरिक बनण्याचं शिक्षण हे प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. त्याचाच पार्ट आहे की ट्रॅफिक डिसिप्लिन हे सर्वांनी अंगीकृत केलं पाहिजे. त्याच्यासाठी ट्रॅफिकचे नियम काय आहेत हे समजले पाहिजेत, स्वतःही समजून घ्यावेत, आपल्या आई वडिलांना, बहीण भावांना सांगावेत, आपल्या शेजार पाजाऱ्यांना सांगावेत आणि जो कोणी गाडी चालवतो आहे त्याला सुद्धा वारंवार सांगत राहावे. दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी असे उपक्रम घेत असतो. हे उपक्रम वर्षाला एक वेळा न राहता हे आम्ही वर्षभर कंटिन्युअस प्रत्येक ट्रॅफिक युनिट जे आहे ते प्रत्येक पूर्ण वर्षभर अखंड चालू असतं. याच्यासाठी आम्ही आता एक ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची सुद्धा निर्मिती करीत आहोत. NMMCच्या मदतीने आणि PMCच्या मदतीने ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ट्रॅफिक पार्क मध्ये जाऊन मुलांना, शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नेऊन त्यांना प्रात्यक्षिक दाखवणे की ऍक्च्युअल गाडी आली की कसं थांबायचं, गाडी कधी थांबेल, आपण कधी थांबणार, रस्ता कसा क्रॉस करावा, सिग्नल्सचे प्रकार काय असतात, हेल्मेट घालणं किती गरजेचं असतात, काही ऑडिओ व्हिज्युअल्स असतील आहेत. असे अनेक उपक्रम आपण या ट्रॅफिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मार्फतीने नवी मुंबईमध्ये सुरू करणार आहोत. आय एम शुअर जितकेही शिक्षकगण आहेत त्यांनी निश्चितच आपल्या ट्रॅफिक चौकी सोबत कोऑर्डिनेट करावं आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक पार्क मध्ये आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. आय एम शुअर आपण दरवर्षी स्वप्नीलला येतो, स्वप्नील कम्स अप विथ न्यू आयडियाज. यावेळेला साईराम पण आहेत. आपल्याला नवीन
याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी फार महत्वाची असते. आपण ज्या पद्धतीने तेच विषय मुलांसमोर किंवा नागरिकांसमोर मांडतो. आय एम शुअर दिस रस्ता सुरक्षा अभियान सुद्धा आपण जे आता महिनाभर जे चालवलेलं आहे ते महिनाभर न राहता आपण ह्या पुढेही सातत्याने चालवत राहू. लेट अस मेक नवी मुंबई आयुक्तालयाचा संपूर्ण परिसर अ व्हेरी सेफ प्लेस फॉर एव्हरीवन टू यूज द रोड्स. प्रत्येक रोड युजर जो आहे, पादचारी असू देत, बाईक्सवर असू देत, कार्सवर असू देत किंवा ट्रक युजर्स असू देत, ते सर्वांना आपले रोड्स जे आहेत हे सेफ असणं गरजेचं आहे. आणि आय एम शुअर दिस इज अ स्टेप टुवर्ड्स दॅट. थँक यू व्हेरी मच फॉर इन्व्हाइटिंग मी हिअर. आय विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांमध्ये एक शिक्षकही दडलेला याचा प्रत्यय देणारा हा सहज संवाद. सर नवनवीन टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये नेहमीच पुढाकार घेतात आणि आपल्या सहकार्यांना सुद्धा ही टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. आपल्या ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल या संदर्भात सरांचं काम चालू आहे. लवकरच त्याची प्रत्यक्ष रूप आपल्याला दिसेल ट्रॅफिक पोलिसांच्या सोबतीनं. धन्यवाद भालंबे सर. तुमची उपस्थिती छोट्या पोलिसांचा उत्साह वाढवणारी होती. तुमचं मार्गदर्शन एखाद्या शिक्षकानं समजावून सांगावं असं होतं, त्याबद्दल खूप खूप आभार. सरांना एका महत्वाच्या मीटिंगला मुंबईकडे जायचं असल्यामुळे आपण त्यांना अनुमती देऊया का? सरांना मीटिंगला जाण्यासाठी अनुमती आपण देतो आहोत. मित्रांनो, रस्ते वाढतायत, वाहनं वाढतायत, सुविधा वाढतायत आणि त्याबरोबर जीवघेणा वेगही वाढतोय. एकेकाळी 60 किलोमीटर आपण एसटीने प्रवास केला असेल. 60 किलोमीटरला गाड्या लॉक असायच्या. ऍक्सिडेंटचं प्रमाणही नगण्य होतं. आज हा प्रवास 100, 120 मिनिमम स्पीडने होतो. काही परदेशातून आलेल्या गाड्या 200 किलोमीटर ताशी या वेगाने चालतात आणि त्यातून मग पुण्याचा तो पोर्शे अपघात आहे, वरळीचा BMW अपघात आहे. असे अपघात आपल्या दुर्दैवानं वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर त्या रक्तरंजित बातम्या वाचायचं दुर्दैव आपल्या भाळी येतं. सरकारी यंत्रणा लोकांच्या सुरक्षित प्रवासासाठी नियमांची सीमारेषा आखून देत असते. वळणावर आपण रस्त्यानं जाताना पाहतो सुरक्षेचं भान करून देणारे साईन बोर्ड्स आपल्याला दिसतात. पण ही लक्ष्मण रेषा पोलिसांनी लादलेली जबरदस्ती आहे असं आपण मानतो, तिथं आपण चुकतो. या लक्ष्मण रेषेचं महत्व सांगण्याचा प्रयत्न म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण विभागाने या सुरक्षा अभियानांतर्गत एक ध्वनी चित्रफित बनवली आहे. नवी मुंबई वाहतूक व्यवस्थेबद्दल विश्लेषण करणारी ही एव्ही आपण आता पाहूया. एव्ही प्लीज. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नवी मुंबई व पनवेल या 2 महानगरपालिका व उरण नगरपालिका यांचा समावेश होतो. आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात वेगानं विकास होत आहे. त्याचबरोबर लोकसंख्या व वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आयुक्तालयात एकूण महत्वाचे 5 महामार्ग, 3 राज्यमार्ग जातात. JNPA हे एक देशातील महत्वाची आस्थापना असून समुद्री व्यापार 5 बंदरातून चालतो. नव्याने सुरू झालेले नवी मुंबई विमानतळ, 18 रेल्वे स्टेशन, JNPA, APMC व स्टील मार्केट या मोठ्या बाजारपेठा, त्याचबरोबर MIDC खासगी व शासकीय आस्थापना पायाभूत संरचनेत वैभव दर्शविते. या आयुक्तालयाच्या 16 शाखांमार्फत या वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे माननीय पोलीस आयुक्त व माननीय पोलीस सह आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. मागील वर्षात वाहतूक विभागामार्फत एकूण 4258 प्रबोधनाचे कार्यक्रम करून वाहतुकीचे नियम, कायदे व रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण हजारो नागरिक व विद्यार्थ्यांना देण्यात आले. एकूण 9,80,806 ई-चलान बेशिस्त वाहन चालकांना बजावण्यात आले आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 2426 चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मागील वर्षात अपघात मृत्यू 6.5% एवढी घट झाली आहे. एकूणच नागरिकांच्या प्रबोधनासाठी ट्रॅफिक व्हॅन, छोटा पोलीस, वाहतूक व्यवस्थापनासाठी स्टील वायर रोप, ट्रॅफिक बीट मार्शल,
सोयीसाठी जंक्शन सुधारणा कार्यक्रम, ई चलान भरणा केंद्र इत्यादी नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आपला प्रवास अधिक आनंदाचा तसेच विना विलंबाचा व निर्धोक करण्यासाठी कायम सेवेत आहेत. मंचावर एक स्वप्नील जोशींच्या बरोबरीने ओळखीचा चेहरा दिसतोय. ओळखता का? सुप्रसिद्ध गायक साईराम अय्यर. त्यांचं मनोगत आपण ठेवलेलं नाही, पण त्यांना गाण्याच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मी साईराम अय्यर यांना विनंती करेन की हा संवाद सुरांच्या सोबतीनं आपण साधावा. हॅलो. हॅलो. नमस्कार दोस्तों. सर आप सबको तो है ही. मी मूळचा मद्राशी, तामिळ, दक्षिण भारतीय, पण जन्मलो मुंबईतच. म्हणून मला या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर जन्मल्याचा खूप 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 अभिमान आहे. मराठी चित्रपटांमध्ये पण मी गायलो आहे आणि कार्यक्रम होतच असतात. फक्त रंगमंचावर येऊन मराठी बोलणं आणि ते असं व्याकरण शुद्ध अस्खलित बोलणं म्हणजे जरा आपण कॉन्शियस होतो. ओके, रेग्युलर मराठी जे आपण बोलतो ते माझ्या मराठी मित्रांबरोबर बोलत असताना ते मला बोलतात की बापरे, तो अगदी पुणेकरी की कोकण असतात असं म्हणून विचारतात मला. सारस्वत म्हणायला काय हरकत नाही, पण बट खरं म्हणायला गेलो तर मी एवढं आता जे झालोय ते मराठीची छान छान गाणी आणि सुंदर काव्य ऐकून समजूनच झालोय. आणि आपण ज्या अभियानासाठी इथे आलो आहोत ते आधी आपल्याला समजायला पाहिजे, कळून यायला पाहिजे. थिअरेटिकली सगळे म्हणजे पेपरवर्क जो हम लोग बोलते हैं वो सबको समझ में तो आता ही है ना. मराठी हिंदी इंग्लिश मिक्स असंच बोलणार मी. म्हणजे इथे ज्या माणसांना मराठी एवढं चांगलं कळत नाही त्यांना तरी कळणं गरजेचं आहे. हमें बहुत रूल्स एंड रेगुलेशंस बताए जाते हैं, मगर हमें जो पसंद है वो करते हैं जिंदगी में, विच इज़ अ लाइफ ऑफ कन्वीनियंस. और ये इसमें मैं भी आ गया. हम सब, बिकॉज मैं खुद भी चलाता हूँ गाड़ी, तो मुझे पता है what all I do, what I don't. मगर आज अगर मैं इतने से इतना होकर के आपके सामने अगर खड़ा हूँ, एक पीस में खड़ा हूँ, दिस इज बिकॉज कहीं तो मैंने जाकर के रूल्स एंड रेगुलेशंस का पालन करना सीखा. मेरे माता पिता ने मुझे डंडा देकर के सिखाया और वो आज नहीं रहे, फिर भी मैं उनको सलामी देता हूँ और मेरे सारे टीचर्स को और मेरे सारे जो सीनियर्स हैं जिन्होंने मुझे सिखाया. इसी वजह से जिस आवाज़ के लिए मुझे लोग पहचानते हैं, प्यार दिया उन्होंने, बहुत सराहा, ये मैं कर पाता हूँ जो मैं आपके सामने करने जा रहा हूँ. देखिए आज भी इट्स अ वंडरफुल टेस्ट फॉर मी. हम पूरे हमारे म्युझिशियन्स होते हैं, वाद्यवृंद सगळे असतात आमच्याबरोबर वाजवणारे, त्यांच्याबरोबर गाऊन आणि प्रॉपर साऊंड सिस्टम, साऊंड चेक आणि खूप काय असतं, इन इयर मॉनिटरिंग असतात आम्हाला आणि आम्ही तेव्हा गातो. पण आज तसं काही नसताना त्याच्यावर एक असं झालंय की माय लॅपटॉप इज नॉट वर्किंग, म्हणून माझा पेन ड्राइव जो है तो मिक्सअप झाला आणि जे ट्रैक्स जो आप जैसे घर में कराओके गाते हैं तो वो ट्रैक्स पर जो हम गाते हैं वो भी नहीं है मेरे पास. इधर आकर के हमने मैडम से मांग करके लैपटॉप से कुछ डाउनलोड किया, मगर उसमें भी मुझे जो आपके लिए गाना है वो ट्रैक नहीं मिला. इसीलिए मैं फिलहाल शुरू करते हुए आपके सामने इस मोबाइल में मेरे
तानपुरा का ऐप है, ये आपको पता चलना जरूरी है कि AI नहीं चल रहा है, नहीं चल रहा है। और मैं जेन्युइन आपके सामने गाने जा रहा हूँ, यहाँ पे जिन जिन को डाउट है उनको भी पता चलेगा। और मेरे लिए भी बड़ा चैलेंज है। प्योर वाटर, थोड़ा गर्म है बस। मैं जो गाने जा रहा हूँ इसके शब्द पर ध्यान दीजिए। शायद ऊपर वाले ने चाहा कि हम इसके शब्द पर ध्यान दें। हाँ, मैं जो गाऊंगा जरा कुछ हटकर लगेगा आपको। सीमा का मतलब इट्स ऑल्सो ट्रैफिक सिग्नल, वहां पर भी जो है कुछ याद उन्हें भी करना, कुछ याद उन्हें भी करना, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए। मेरे वतन के लोगों जरा सराहना करो कुर्बानी, तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए उनकी सराहना करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीत पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी सराहना करो कुर्बानी। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मद्रासी, कोई गुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी सराहना करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के, 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गंवा
क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हैं उनकी सराहना करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको इसलिए कही ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी सराहना करो कुर्बानी जय हिंद बोलो भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय महाराष्ट्र। ये बात है। तानपुरा तो ऑफ कर दो। ऊपर वाले ने चाहा कि मैं आपके सामने ऐसा कहूं। अब आपको लगता होगा भाई अभी तक क्या आवाज थी, ये मूंछों का क्या करे, सब गड़बड़ है भाई, है ना। मगर तुम भूल न जाओ उनको इसलिए कही ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी भारत रत्न लता मंगेशकर जो है उन्होंने ये गाया और कहते हैं कि हमारे जो पहले प्रधानमंत्री हैं जवाहरलाल नेहरू साहब, वो ये सुनकर रो पड़े थे और उस गाने को मैं डुएट बना करके डाइल्यूट नहीं करना चाहता था, इसलिए आई डिडंट सिंग इन डुएट, वरना मैं वो कर सकता था आपके लिए। मगर आपने शांत बैठ करके सुना और उसके सारे लिरिक्स को समझने की कोशिश की, इसके लिए आप सबके लिए अपने आप के लिए तालियां मिलें। और ये फैक्ट है कि जो बॉर्डर पर वहाँ पे झगड़ा कर रहे हैं, जो हमारे लिए लगे हुए हैं, वैसे ही ये जो यहाँ बैठा है, ये जो फोर्स है यहाँ पर जो बैठे हैं, ये ऐसे ही बैठे नहीं है। दे आर डूइंग सच अ लॉट ऑफ गुड सर्विस, अमेजिंग सर्विस फॉर नॉट जस्ट मुंबई, नवी मुंबई, महाराष्ट्र, अपने पूरे देश के लिए ये लड़ रहे हैं। भाई आप जिंदा रहोगे तभी कुछ लड़ पाओगे ना, हाथ पांव टूट गया तो क्या करेंगे आप? यू विल ऑल बी अपंग। एंड अगर आप सुरक्षा अभियान में अपना इतना सा जो ये योगदान है, क्या है वो? टू फॉलो द रूल्स मैन, वो लगे हुए हैं वहां पे। कई बार मास्क नहीं, कुछ नहीं, उस गर्मी में तपते, मैं हैव सीन देम द वे दे स्ट्रगल। कल भी मैं आ रहा था, वहां पे लोग कुछ भी कर रहे थे लेफ्ट राइट, है ना, बिकॉज हमारा बाप का राज है ना सर, चलाना सब लोग जो गाड़ी चलाते हैं सबको लगता है भाई आई एम द नेक्स्ट। भाई माइकल भी जो समाचार पता है ना, अभी कहीं जाकर के कुछ हलचल हुई है 12 साल के बाद करके सुनने में आया। आई डोंट नो इफ यू नो फॉर्मूला 1, तो ही वाज पेड एंड ही इज अ, I mean that's formula money, he does it in that, उस एरिया में वो करते हैं। मगर हम जो हैं, मेरी आंखों के सामने मैंने लोगों को बाइक पर कैसे चलाते देखा है। बॉयज, बिकॉज एड्रेनलिन हाई, जवानी है, जोश है, हम कुछ कर कर दिखाना चाहते हैं। मगर आप भूल जाते हो कि ये आपके घर में फिसल कर गिरना जैसा नहीं है। एक्सीडेंट ऐसा है ना कि वहां पे एक बार हो गया तो बस हो गया। गुजारिश करके एक फिल्म निकली थी, उसे जरूर देखिएगा। आई एम टेकिंग सम टाइम जस्ट टू ट्राई एंड कन्विंस एंड कन्वे दिस टू देम, जिसमें ऋतिक रोशन दिखाया गया है जिसके हाथ पांव नहीं चलते, सिर्फ गले के ऊपर उसका हलचल है। मेरा अपना एक दोस्त है जो ऐसे बेड पर पड़ा हुआ है फ्रॉम 2000, अभी तक 25 साल हो चुके हैं, इज टोटली बेडरिडन, क्वाड्राप्लेजिक जिसे कहते हैं, एंड दैट आल्सो बिकेम, वो हुआ बिकॉज ऑफ एन एक्सीडेंट। दोस्तों, एक छोटी सी गलती हमारे से जो हो जाए ना,
बस सब कुछ, हर चीज हमारे हाथ से निकल जाता है. फॅमिली, करिअर, पार्टनर्स, सब कुछ काहीच उरत नाही. पूर्ण आयुष्य तुम्ही, हा तेव्हा माणूस जो मरतो तो तरी सुटतो की गया मर गया, पण जो राहतो ना, अपंग म्हणून जो पडून राहतो, दॅट इज वन थिंग जे कोणाला होऊ नाहीये. ज्यांनी ते बघितलं, अनुभवलंय त्यांना माहिती आहे. प्लीज लक्ष द्या. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. खो रहा चैनो मन, खो रहा चैनो मन. मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन. सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. आपको ही संभालना है. फिल्म सरफरोश में एक गाना आया था. जिन्होंने नहीं देखा है या सुना है, मैं चाहूंगा कि जो जेन ज़ी है ना, अभी करंट जनरेशन, ये इन गानों को सुने, इसके शब्दों पर ध्यान दें, नॉट जस्ट द ट्यून. तब आपको पता चलेगा. बहुत लेट ना हो जाए इसलिए मैं आपसे कहता हूँ. और फिर आप कहोगे हाँ यार, सबने बहुत बोर किया, कभी तो कुछ ऐसा कुछ करो हमारे लिए. मगर मैं ये कहना जरूर चाहूंगा कि आप जो है ना, ऑडियंस, बीच बीच में बात भी चल रही थी, लेकिन द मिनट आई टुक ओवर, बड़े शांति से सुन रहे हो, अच्छा लगा. तो आपने सचमुच मेरे दिल को जो है चुरा लिया. इस वजह से मैं चाहूंगा कि is it happening?
सजाऊंगा लुट कर भी दूंगा हसीन को खिलाने को सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन खिलाने को दूंगा हसीन को खिलाने को है वफा क्या इस जहां को एक दिन दिखला दूंगा मैं दीवाना चुरा लिया है तुमने जो दिल को नजर नहीं चुराना बदल के मेरी तुम जिंदगानी कहीं बदलना जाना सही चुरा लिया है तुमने जो दिल को बदल के मेरी तुम जिंदगानी कहीं बदलना जाना मगर ये सब एंटरटेनमेंट की साईराम अय्यर यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कार्यक्रम खूप आहे. There's a lot more of activities happening here. ये आपको चाबी देने की एक बात थी कि उसे साम दंड भेद ऐसा बहुत कुछ होता है कि कैसे आपके अटेंशन को पकड़ा जाए और आपको बताया जाए कि आप ये करो. करा ना. थँक्यू Thank साईराम you. अय्यरचे खूप आभार. Thank you so much. मद्यपान करून वाहन चालवू नका. रस्त्यावर चालताना मोबाईलचा वापर करू नका. गाडी चालवताना मोबाईल नव्हे तर जीव महत्वाचा आहे. रस्ता ओलांडताना सुद्धा तेच सूत्र आहे. वाहन सावकाश चालवा. घरी तुमची कुणीतरी वाट पाहते. हॅलो. या सर्व भानगडीत मी एक विसरलो. माझ्याबरोबर जे आले आहेत ते ज्यांच्यामुळे जमलं मला आता करायला ऍक्च्युली दॅट इज माय फ्रेंड संतोष नायर मागे बसले आहेत. तिथे फोकस जाणार काय माहित नाही मला. म्युझिक डायरेक्टर संतोष नायर मागेच बसले आहेत. ज्यांच्यामुळे माझे खूप अल्बम्स फेमस झाले आहेत. मी जो वंदे मातरम गाणार होतो विच गॉट चेंज टू एम रतन के लोगो ते तेच आहेत तिथे मागे बसले आहेत. थँक्यू सो मच संतोष. थँक्यू. ऑफकोर्स मॅडम नमस्कार. वाहन सावकाश चालवा. तुमची घरी कुणीतरी वाट पाहते असं बोर्ड आपण वाचला असेल. ही अशी भावनिक साथ आपल्याला रस्त्यावर वळणावर पाहायला मिळते. पण ज्यांच्यासाठी ती आहे ते मनावर घेत नाही आणि मग अपघातांचं भारतातलं प्रमाण हे जगातल्या प्रमाणामध्ये अधिक ठरतं. परदेशात जातो आपण. तिथून आलं की इथं परदेशातल्या शिस्तीचे गुणगान गातो. पण आपण त्यावेळी हे विसरतो की परदेशामध्ये जर वाहतुकीचा नियम तोडला तर 100, 200, 500 नव्हे पगारा इतका दंड आकारला जातो. हे आपण सोयीस्करपणे सांगायचं विसरतो. आणि आपल्याकडे जेव्हा ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटने दंडाची रक्कम वाढवली होती तेव्हा अख्ख्या देशामध्ये ट्रान्सपोर्टचा संप झाला होता. हे दुर्दैव आहे. मित्रांनो, धूम चित्रपट आला. त्यातल्या मोटार बाईकचा वेग पाहून आपली तरुण पिढी इम्प्रेस झाली आणि तिच्या डोक्यामध्ये वेगाची नशा चढली ती आजतागायत उतरलेली नाहीये. रस्त्यावर रात्री 12च्या नंतर बाईकच्या रेस लागतात. बाईकचे स्टंट दाखवण्यामध्ये तरुण मंडळी धन्यता मानू लागलेली आहे. पण धूम मध्ये काम करणारे चित्रपट कलावंत जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा
यांच्या गुडघ्याला कोपराला खरोच सुद्धा आली नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. कारण सुरक्षेचे सगळे नियम पाळून ती मंडळी काम करत असतात. जान है तो जहां है, सडक सुरक्षा जीवन रक्षा हा संदेशच ही स्टार मंडळी आपल्याला देत असतात. लहान वयातच उत्तर रामायण आणि कृष्ण या मालिकांमधून कारकीर्द सुरू करणारे अभिनेता स्वप्नील जोशी गेली 40 वर्ष टीव्ही मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा सेटवर जातात तेव्हा तेव्हा ही काळजी घेत आलेले आहेत. सिनेसृष्टीमध्ये आपलं नाव कमावताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा वसा सुद्धा त्यांनी सातत्यानं ठेवलेला आहे. कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल, स्पॉट बॉयला रेशन किट पुरवताना स्वप्नील जोशी यांचा पुढाकार होता. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतो आहोतच. रस्ते सुरक्षा हा चिंतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय ठरत चाललेला आहे. त्या कामी आपला खारीचा का वाटा असेल आपण तो उचलायला हवा या जाणीवेतून ही कलाकार मंडळी आपल्यापर्यंत पोहोचली. स्वप्नील जोशी उपस्थित राहिले. मी त्यांना विनंती करीन आमच्या छोट्या पोलिसांना मार्गदर्शन करावं, त्यांना पुढची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे याची जाणीव करून द्यावी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वप्नीलचं स्वागत करा. नमस्कार. नमस्कार. आदरणीय यनपुरे साहेब, आदरणीय काकडे साहेब, आदरणीय व्यासपीठ, मित्रमैत्रिणींनो, सकाळपासून तुम्हाला नाना विविध लोक येत आहेत, नाना विविध तऱ्हेने सांगतायत. कोणी नाटुकली करून सांगतंय, कोणी गाणं म्हणून सांगतंय. नवी मुंबई ट्रॅफिक पोलीस वेगळे वेगळे उपक्रम राबवून सांगतायत. आमच्या सगळ्यांच्या सगळ्या सांगण्यामागचं ध्येय आणि उद्देश एकच आहे की तुम्ही तुमच्या परीने ट्रॅफिकचे नियम पाळायला हातभार लावा. आपण आपले आपले ट्रॅफिकचे नियम पाळतोच, पण आज इथे खूप मोठ्या संख्येने लहान मुलं मुली उपस्थित आहेत, तरुण मुलं मुली उपस्थित आहेत. तुमच्यावर जबाबदारी थोडीशी जास्त आहे. तुम्ही देशाचं भवितव्य आहात वगैरे सगळं बरोबरच आहे, पण मला असं वाटतं की मुलांनी सांगितलं की आई वडील ऐकतात. बायकोनी सांगितल्यावर नवरा ऐकेल की नाही माहिती नाही, नवऱ्याने सांगितल्यावर बायको ऐकेल की नाही माहिती नाही, पण मुलांनी सांगितल्यावर बाप नक्की ऐकतो. मुलींनी सांगितल्यावर बाप नक्की ऐकतो, मुलांनी सांगितल्यावर आई नक्की ऐकते, मुलांनी सांगितल्यावर पालक निश्चितपणे ऐकतात. त्यामुळे आता तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्हाला तुमच्या परीने ट्रॅफिक पोलिसांचं काम सोपं करायचंय, हलकं करायचंय, आणि ते अगदी आपल्या पुरतं करायचंय. आपल्या घरच्यांना, आपल्या आईला, आपल्या बाबांना, आपल्या काका काकू मावशी सगळ्यांना सांगायचं की ट्रॅफिकचे नियम पाळा. आणि तुम्ही जेव्हा गाडीत असाल, मी तुम्हाला परवाचा किस्सा सांगतो जनपुरे साहेब. मी गाडी चालवत होतो आणि मला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवलं, कारण त्यांनी ओळखलं. माझ्याबरोबर माझी मुलगी होती, 8 वर्षाची आहे ती, मायरा नावाची, आणि तिला कळलं नाही की ट्रॅफिक पोलिसांनी का थांबवलं. मग त्यांनी थांबवलं, कसे आहात साहेब, काय, फोटो बिटो काढला आणि त्यांनी सोडलं. तर मला मायराने विचारलं की तुला का थांबवलं होतं. तर म्हटलं नाही, ते ओळखलं म्हणून थांबवलं होतं. नाही, तू सिग्नल तोडलास म्हणून थांबवलं. म्हटलं की नाही, त्यांनी सिग्नल तोडलं असतं तर त्यांनी फाईन लावलं असतं ना, पावती फाडली असती. नाही, तुला ओळखलं म्हणून सोडलं, नाही तर त्यांनी पावती फाडली असती. म्हटलं अगं असं नाही करत, ते सिग्नल तोडला तर तोडला, मला ओळखलं म्हणून थांबवला. ते म्हणजे पण तू सिग्नल तोडू नको. म्हटलं अगं नाही तोडणार, पण तिने सांगणं हे कुठल्याही नियमाने सांगण्यापेक्षा जास्त बोचलं मला, जास्त लागलं, जास्त पोचलं. ट्रॅफिकचा नियम मोडलेला नसताना सुद्धा मला तिने जाणीव करून दिली की मी मोडायचा नाहीये. आणि आता जेव्हा जेव्हा ट्रॅफिकचा सिग्नल लागतो तेव्हा मला रस्त्यावरचे ट्रॅफिक पोलीस नंतर दिसतात, आधी मायराचा चेहरा आठवतो की मी जर नियम मोडला तर माझ्या मुलीला ते आवडणार नाही आणि माझ्या मुलीला ते चालणार नाही, म्हणून मी ते करणार नाही. मला असं वाटतं की तुमच्यापैकी इथे उपस्थित प्रत्येक तरुण मुलगा मुलगी हा तुमच्या आई वडिलांचा आरसा आहे. तुम्ही तुमच्या घराचा आरसा, तुम्ही तुमच्या घराचं प्रतिबिंब आहात. आणि तुम्ही जर सांगितलं त्यांना की बाबा ट्रॅफिकचा नियम नाही मोडायचा, बाबा सीट बेल्ट लावून गाडी चालवायची, हेल्मेट घालून बाईक चालवायची, तर मला असं वाटतं की जगातला कुठलाही बाबा असा नाही जो आपल्या मुलांचं ऐकणार नाही. आणि ह्याच्यात त्यांचाच फायदा, ह्याच्यात तुमचा फायदा, ह्याच्यात आपल्या सगळ्यांचा फायदा. मला नेहमी असं गमतीत वाटतं, मी भारत सरांना पण म्हणत होतो की किती दुर्दैव आपलं की हेल्मेट घाला ह्याच्यासाठी नियम करावा लागतो. खरं तर हेल्मेट घालून ट्रॅफिक पोलिसांचा काहीच फायदा नाहीये. हेल्मेट घालून आपला फायदा आहे, आपलं आयुष्य वाचणार आहे, आपली जान बचने वाली है.
मग आपल्यासाठी जे चांगलं आहे ते करायला आपल्याला सांगायला का लागतं? आपल्याला कोणी सकाळी उठून सांगतं का ब्रश करा म्हणून? त्याच्यासाठी काही नियम आहेत का? नाही, ते आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे. चांगलं खा, चांगलं राहा, व्यायाम करा, हे सगळे नियम आहेत, हे अलिखित आहेत. तसं मला असं वाटतं की ट्रॅफिकचे नियम इतके अंगवळणी पडले पाहिजेत की ते अलिखित व्हायला पाहिजेत. ते नियम पाळा हे सांगण्याची गरज ट्रॅफिक पोलिसांना पडणार नाही. इतकं चांगलं वागणं, इतकं चांगलं वर्तन आपल्या सगळ्यांचं असलं पाहिजे. इथे काही प्रबोधन करायला मी उभा नाहीये. नवी मुंबई ट्रॅफिक वाहतूक, ट्रॅफिक पोलीस, हे सगळं माझं, ही लोक माझं घर आहेत. आदरणीय काकडे सर आणि आदरणीय भारांबे सर, एनपुरे सर, संपूर्ण मंडळी इथे दरवर्षी येण्याचा योग येतो आणि अत्यंत आनंदाने मी इथे उपस्थित असतो. कारण अत्यंत स्तुत्य, अत्यंत नवनवीन कार्यक्रम आपण करत असतात, अत्यंत नवनवीन कल्पना आपण सगळे राबवत असतात. या सगळ्या कल्पनांना, या सगळ्या कार्यक्रमांना माझा जाहीर पाठिंबा आहेच. पण असेच उत्तम उत्तम कार्यक्रम आपण घेत राहा, असेच अवेअरनेसच्या गोष्टी आपण करत राहा. आज आपण जे आई बाबांचं रिपोर्ट कार्ड काढलंय, मला असं वाटतं की तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, अत्यंत सुंदर उपक्रम आहे. हा उपक्रम जास्तीत जास्त शाळांमध्ये, जास्तीत जास्त परिसरात राबवला गेला पाहिजे. मला खात्री आहे की बाकीचे जे ट्रॅफिक डिव्हिजन आहेत तेही लवकरच तुमची अंमलबजावणी करतील आणि उपक्रम महाराष्ट्रभर, देशभर लागू होईल. कारण या उपक्रमांना खूप फायदा होईल असं मला नागरिक म्हणून मनापासून वाटतं. या सर्व उपक्रमांसाठी, या सर्व कार्यक्रमांसाठी मी पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मला इथे बोलवलं, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, या तरुण मुला मुलींशी, मित्रमैत्रिणींशी संवाद साधता आला, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही सांगून तुम्ही कदाचित ऐकला नसतं, पण आता तुमच्या लाडक्या घनश्यामनं आणि स्वप्नील दादाने सांगितलं, ऐकणार ना? जोरदार हो येऊ द्या. स्वप्नील दादाला शब्द द्या. थँक्यू स्वप्नील. सगळं पोलिसांवर सोपवून तुम्ही हातावर हात घालून बसू नका. लोगों के सहयोग बिना हर कानून अधूरा है, हीच कळकळ प्रत्येक जण व्यक्त करतोय. हा संदेश घेऊन आज ते आले, तो संदेश घेऊन तुम्हाला घरी जायचंय. या कार्यक्रमासाठी जे परफॉर्मन्स झाले त्यांचं कौतुक करूया आपण. स्वप्नील दादाला एका शूटिंगसाठी जायचंय, त्यामुळे स्वप्नील दादाला अनुमती देऊया. द आर्ट ऑफ सायलेन्स इंडियाचे कलाकारांना विनंती, आपलं कौतुक केलं जाते ते स्वीकारावं. मी पोलीस अधीक्षक तानाजी चिखले सरांना विनंती करीन की द आर्ट ऑफ सायलेन्स इंडियाच्या कलाकारांना आपण सन्मानित करावं. पोलीस अधीक्षक तानाजी चिखले सर यांना विनंती, या कलावंतांना शुभेच्छा द्याव्यात, त्यांचं कौतुक करावं. पोलीस अधीक्षक तानाजी चिखले सरांच्या हस्ते TIPLच्या कलावंतांना यानंतर मी विनंती करणार आहे, त्यांचाही सन्मान केला जातोय. यानंतर या कामी आर्थिक सहकार्य आपल्या मागे उभं करून या सामाजिक योगदानामध्ये आपला वाटा उचललेले TIPLचे अधिकारी मंचावर येत आहेत. मी पोलीस आयुक्त संजय एनपुरे यांना विनंती करेन की त्यांनी TIPLच्या अधिकाऱ्यांचं कृतज्ञतापूर्वक सन्मान करावा. TIPL संजय एनपुरे साहेबांच्या हस्ते त्यांना सन्मानित केलं जातंय. आपलं सहकार्य असंच असू द्या. आपलं योगदान हे समाजासाठी अंतिम घटकापर्यंत पोहोचतं आहे याची जाणीव आम्हाला आहे. पिल्लई कॉलेजच्या NSS टीमचंही कौतुक केलं जात आहे. मी पोलीस सह आयुक्तांना पुन्हा एकदा विनंती करीन, पिल्लई कॉलेजच्या NSS टीमचं कौतुक आपण करावं.
हवा आला तरी तो आपण उचलू शकू. प्रत्येक नागरिक हा विनावर्दीतला पोलीस व्हायला हवा, तेव्हाच ही सुरक्षेची भिंत आपण अधिक मजबूत करू शकू. या भावनेतून हे अभियान राबवलं गेलं आणि संस्कारक्षम पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नवी मुंबई वाहतूक विभागाच्या सर्व शाखांनी केला. त्यातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत हे सुरक्षा अभियान पोहोचू शकलं. त्या विद्यार्थ्यांना, त्या शाळांना आम्ही आता सन्मानित करतो आहोत. सहभागी शाळांच्या मुख्य शिक्षकाला विनंती, 2 विद्यार्थ्यांचा आपण मंचावर यायचे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करीन या शाळेला सन्मानित करावं. वाशीची शाळा आहे साईनाथ हिंदू स्कूल, सेक्टर 10, नवी मुंबई. भरत प्रसाद आणि काजू गौतम, शिक्षकाचं नाव आहे श्रीमती धनश्री. कृपया मंचावर या. 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक. साईनाथ हिंदी स्कूल, सेक्टर 10, वाशी. आरबीएल सिंग आहेत धनश्री मॅडमच्या ऐवजी, त्यांचे प्रमुख म्हणून या मंचावर. यानंतरची शाळा एपीएमसी नवी मुंबई विद्यालय ज्युनियर कॉलेज सेक्टर 26. ज्योती गायकवाड मॅडमला विनंती, अथर्व जोशी आणि सुगणा खारवाड यांना घेऊन मंचावर यावं. यानंतर मंचावर येते नवी मुंबई विद्यालय ज्युनियर कॉलेज सेक्टर 26. ज्योती गायकवाड मॅडमच्या सोबत अथर्व जोशी आणि सुगणा खारवाड. कोपर घराण्याची शाळा रिलायन्स फाउंडेशन सेक्टर 14. तयारीत राहा. लीना कांबळे मॅडमला विनंती, रिक्तान्या महात्रे आणि अँजल सुतार यांना घेऊन मंचावर यावं. रिलायन्स फाउंडेशन सेक्टर 14, कोपर घराणे. रबालेची शाळा राधिकाबाई मेघे विद्यालय ऐरोली. रबाले वाहतूक शाखेच्या हद्दीतली राधिकाबाई मेघे विद्यालय. समाधान रोकडे सरांना विनंती, सुशांत शिवरकर आणि जान्हवी मोठे या विद्यार्थ्यांना घेऊन मंचावर यावं. मापे वाहतूक शाखेमधून सन्मानित करण्यात येणारी शाळा नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 41, आडवली भुतवली महापे. श्रीयुत पाखरेंना विनंती, निशा जयस्वाल आणि दिव्या दांडेकर या विद्यार्थ्यांना घेऊन आपण मंचावर यावं आणि शाळेचा होणारा सन्मान शाळेच्या वतीनं आपण स्वीकारावा. महापे झोन मधून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 41. पाखरे सर लवकर. तुर्भे वाहतूक शाखेतून गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय धारावे नेरूळ. पायल बाबुल यांना विनंती, आपले विद्यार्थी वेदिका चौधरी, अमित यटम यांना घेऊन मंचावर यावं. तुर्भे वाहतूक शाखेच्या हद्दीतली गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय धारावे नेरूळ. पायल मॅडम आहेत का? पुढचं शाळा आहे ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा करावे नवी मुंबई. प्राजक्ता गर्जे मॅडमला विनंती, आपले विद्यार्थी संस्कृती सुळे आणि अर्णव जाधव यांना शाळेच्या वतीने पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर घेऊन या. आहेत का प्राजक्ता गर्जे मॅडम? आहेत. तुर्भे वाहतूक शाखेच्या वतीनं हा सन्मान स्वीकारतायत वेदिका चौधरी, अमित यटम. डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल खारघर
सुमेध कदम सरांना विनंती. तेजस निगम आणि आराध्या कदम या दोन विद्यार्थ्यांना शाळेचे प्रतिनिधी म्हणून घेऊन मंचावर यावं. खारघर वाहतूक शाखेच्या वतीनं हा सन्मान होतो आहे, तो स्वीकारावा. हा सन्मान त्या अख्ख्या शाळेचा आहे. केवळ प्रतिनिधी म्हणून हे विद्यार्थी आणि शिक्षक मंचावर येत आहेत. नावासेवा वाहतूक शाखेच्या वतीनं सन्मानित केली जाणारी शाळा तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक केंद्र नावासेवा. HS बाबर यांना विनंती. आपले विद्यार्थी कस्तुरी चौगले आणि रोशनी बेनवंशी नावासेवा DAV इंटरनॅशनल स्कूल. तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक केंद्र नावासेवा. उरणची शाळा भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय उरण. शिंदे मॅडमला विनंती. आर्या ठाकूर आणि साक्षी ठाकूर या विद्यार्थ्यांना घेऊन मंचावर यावं. हा आपल्या शाळेचा सत्कार आहे, तो तुम्ही स्वीकारता आहात. यानंतर नवीन पनवेलची जनता विद्यालय आजिवली. तुकाराम ससाणे सरांना विनंती. आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन मंचावर यायचे. वैष्णवी माने आणि श्रेया भिलंग या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर येत आहे. जनता विद्यालय आजिवली नवीन पनवेलचे तुकाराम ससाणे सर. यानंतर तळोजा वाहतूक शाखेतून सन्मानित केली जाणारी शाळा रयत शिक्षण संस्थेचं पजो म्हात्रे विद्यालय नावडे तळोजा. मानसी नाईक मॅडमला विनंती. तन्वी देवपुळे आणि शिवानी कदम यांना घेऊन मंचावर यायचे. तळोजाच्या रयत शिक्षण संस्थेचं पजो म्हात्रे विद्यालय. यानंतर कळंबोली वाहतूक शाखेच्या वतीनं निवडली गेलेली शाळा लोकनेते रामशेठ ठाकूर न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे. रितेश कडू यांना विनंती. आपले विद्यार्थी प्रज्वल गायकवाड आणि शरयू खाडे यांना घेऊन मंचावर या. रितेश कडू सर या पुढे. कामोठेची MNR स्कूल शीतल कुमार शिंदे यांना विनंती. आपले विद्यार्थी दुर्वांक जाधव साची सावंत यांना घेऊन मंचावर या. पनवेलचं VK हायस्कूल प्रसाद अडसुळे यांना विनंती. साहिल गर्जे आणि अथर्व घाडगे यांना घेऊन मंचावर यावं. VK हायस्कूल. यानंतर पनवेलची न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड मनीषा पाटील मॅडमला विनंती. आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन मंचावर यावं. न्यू इंग्लिश स्कूल मार्केट यार्ड पनवेल मनीषा पाटील यांच्या सोबतीनं विद्यार्थी अनुष्का थोरात आणि त्यांची सहकारी मैत्रीण मंचावर शाळेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारतात. DAV पब्लिक स्कूल पनवेल प्रशांत म्हात्रे सरांना विनंती. चार सेक्शन DAV स्कूल प्रशांत म्हात्रे. DAV स्कूल पनवेल प्रशांत म्हात्रे आलेत का? या. यानंतर पनवेलची बांटिया हायस्कूल
पवार. छत्रपती शिवाजी विद्यालय पनवेल प्रमिला मंडली. मंडलिक मॅडमला विनंती, कृपया मंचावर या. MNR स्कूल कामोठेचे विद्यार्थी मंचावर येतात. ध्रुवांक जाधव, साची सावंत, शीतल कुमार शिंदे यांना विनंती. या चालेल या. MNR स्कूल कामोठे. कामोठे वाहतूक शाखेचे अधिकारी या विद्यार्थ्यांना घेऊन आले. सुधागड हायस्कूल कामोठे या. कळंबोली. मगाशी अनाऊन्स केलेली सिवूडची शाळा ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा करावे प्राजक्ता दर्जे मॅडमच्या बरोबरीने संस्कृती सुळे, अर्णव जाधव या. देवराज चव्हाण रोड सेफ्टी कॅम्पेन 2026 चे विजेते देवराज चव्हाण. रामदास शेवाळे. देवराज आलेत का? मनोज देशमुख. विद्यार्थ्यांना विनंती, कृपया उठू नका. 2 मिनिटाचा कार्यक्रम बाकी आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन, कृपया असं नसतं व्हावं. दोनच मिनिटाचा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना विनंती, कृपया आपल्या जागा सोडू नका. मी पाहुण्यांना विनंती करीन, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. मित्रांनो, केवळ महिनाभर किंवा सप्ताहभर नव्हे तर वर्षभर चालणार आहे जनजागृती अभियान. सहज सुलभ पार पडा म्हणून आमच्या नवी मुंबई वाहतूक शाखा टीमच्या मागे सहकार्य भावनेनं आपण उभे राहिलात.
अशाच काही व्यक्ती उभ्या राहिल्या, अशाच काही संस्था उभ्या राहिल्या, त्यांचा प्रातिनिधिक कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी साहेबांना मी विनंती करतो. बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आज आपला रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी आमचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस कमिशनर माननीय श्री विनीत मानवे सर, तसेच सहपोलीस आयुक्त तनपुरे सर, श्री डाणे सर, श्री पाटील सर, तसेच तानाजी चितळे सर व आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक श्री DCP तिरुपती काकडे सर. आज या कार्यक्रमासाठी सगळे प्रमुख पाहुणे हे आपल्याला उपस्थिती मिळाले. तसेच आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता सिने अभिनेता, मराठी सिने अभिनेता जोर जोशी सर सुद्धा यांनी आपल्या या कार्यक्रमाला हजेरी लावून आपल्या सगळ्यांचं मनोबल वाढवलंय. तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या वाहतूक शाखेचे 16 युनिटचे खूप मोठे असे सहकार्य केले. सगळ्या अंमलदारांचा आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी जे आपल्याला ऑडिटोरियम हॉल जो उपलब्ध करून दिला आहे त्यांचा पण आम्ही आभार मानतो. तसेच जे या ठिकाणी जे शिक्षक, जे स्कूल कॉलेजमधले विद्यार्थी आलेले या ठिकाणी त्यांना घेऊन आलेले त्यांचंही आम्ही आभार मानतो. आणि या ठिकाणी जे सगळे काही या ठिकाणी साहित्य पुरवले त्यांचं पण आमच्या वाहतूक शाखेकडनं आभारी मानतो. तसेच बाहेरील या ठिकाणी जे सगळे प्रमुख पाहुणे जे वरिष्ठ जे आले त्यांचं पण आम्ही आभार मानतो. तसेच या ठिकाणी काही जे असं कार्य करतात की आपल्या या ठिकाणी ज्यांनी सूत्रसंचालन केलेले विजय कदम सर, त्यांचा एक सत्कार राहिला आहे, तर त्यांचा सत्कार जॉईंट CP सरांच्या हस्ते तो करावे ही नम्र विनंती करतो सर. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच सर सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदक आहेत नारायण लांडगे पाटील, त्यांचा एक सत्कार सर. त्यांनी पण आपल्या कार्यक्रमाचं निवेदन केले, संचालन केलेले सर. शेवटचे सर फक्त ज्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट आणि सगळ्या या ठिकाणी बाबू परब म्हणून आहे सर, त्यांनी आपल्याला या इव्हेंट मॅनेजमेंट केलेलं आहे सर. सगळं सहकार्य त्यांचा एक सत्कार आहे सर. आणि सर एक ज्यांनी सर फूड पॅकेट सर आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत सर. तर चेतक स्वीट्स जे आपलं सगळ्यांना माहीत आहे, चेतक स्वीटचे जे ऑनर आहे त्यांनी आपल्याला कायम सर सगळ्या ह्याच्यात त्यांचं सहकार्य राहतं सर. हे आपले इव्हेंट मॅनेजमेंट त्यांनी सगळं काही या ठिकाणी केलं सर. आणि सर जे चेतक स्वीट्स आहेत सर आपल्या नवी मुंबईमध्ये पण सर आपल्या सगळ्या एका आदेशावर सर त्यांनी मदत केलेली आहे सर. सगळ्यांना फूड पॅकेट दिलेले सर. एक प्रमाणपत्रक सर त्यांना आणि सर प्रमाणपत्रक एक तुळशीचा पॉट त्यांना देण्यात येत आहे. सगळ्यांनी टाळ्या त्यांना स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. सर आपण सगळे या कार्यक्रमासाठी आले सर. कार्यक्रमाची शोभा वाढवली सर. आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी सरांचं धन्यवाद देतो सर. सगळ्या अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचे सगळे सिनियर त्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांनी हा कार्यक्रम आपण व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे. आणि मी
सिंगी सरांच्या धन्यवाद. सगळे बसून घ्या 1 मिनिट. महत्वाची सूचना आहे. राष्ट्रगीतानं या समारोप सोहळ्याची सांगता होते आहे.